हाय फ्रेंड्स, माझं नाव आहे करिश्मा. तर इथे मस्तपैकी मी आता डाळ बनवणार आहे. इथं डाळ शिजत ठेवलं आहे, टॅमॅटो टाकले कटिंग करून. आता मिरच्यासुद्धा कटिंग केल्या आहेत. मी पहिली डाळ मस्तपैकी शिजवून घेणार आहे. त्याच्यानंतर त्याला मस्तपैकी फोडणी मारते. इकडे मस्तपैकी माझी डाळ शिजते. आणि मी स्पेशल आज बोंबीलसुद्धा आणलेले आहेत, ते सुद्धा मी फ्राय करणार आहे. त्याची पण मी रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. आज मी थोडी तब्येत बरी नाही म्हटलं, पण घरी येते म्हटलं सगळ्यांसाठी स्पेशल बनवूया. इकडे मी बोंबील आणलेले आहेत, तर ते मस्त मी कटिंग करते. मी म्हणजे कटिंग झाले तर इकडे बघते तुम्ही. त्याच्यात मसाले टाकते मी. आता हा आपला आगरी मसाला जो घरी आम्ही तोच वापरतो. तर आपला आगरी मसाला टाकला, याच्यामध्ये 2 चमच टाकणार. कलर मसाला काश्मीरी तिखटाला सांडला थोडा, सॉरी. त्याच्यानंतर टाकले इकडे आता हळद. आणि हळद टाकल्याच्यानंतर मस्त आंबट टाकायचं. आंबट फ्राय खायला मला आवडतं. आणि इकडे मस्त वैसपणा पण मोडतो त्याच्याने, की नाही. त्याच्यानं इकडे आंबट टाकलं, चिंचेचा कोळ टाकला, ते टाकल्याच्यानंतर इकडे आता चवीप्रमाणे मीठ टाकणार आहे. त्याच्याशिवाय आपल्या मच्छीला टेस्ट येणार नाही. मिठाची कधी टेस्ट येते का नाही ना. मग मस्त की मीठ आवडीनुसार आपला जेवढा टेस्ट आपल्याला, काही कोणी कमी टाकतं, आम्हाला थोडं जास्तच लागतं, कारण भातात मिक्स करून तुकड्या खाणार आम्ही त्याच्यामुळे. आणि आता हे सगळीकडे मिक्स करणे 1 मिनटं ठेवणार आहे. ते सगळं 10 मिनटं ठेवल्याच्यानंतर मग आपण त्याला फ्राय करायचं. 10 मिनटं बघा, सांगते मी 10 मिनटं. त्याच्यानंतर आता इकडे मी मेथीची भाजी बनवली आहे. तर मस्तपैकी आपल्या कढई तापत ठेवले, तेल ओतलं त्याच्यामध्ये. तेल थोडं तापायला द्यायचं आपल्याला. तेल तापण्यानंतर मी आता जिरासुद्धा टाकला आणि कांदा परतते. कांदा आणि त्याच्यामध्ये आता कांदा टाकायच्यानंतर मिरची टाकणार आहे मी. जेवढं तुम्हाला तिखट लागेल त्या हिशोबाने टाकायचं. आम्हाला थोडं तिखट जास्त, म्हणजे तिखटाच्याच मिरच्या वापरल्यात आम्ही त्याच्यामध्ये. सो तिखट पण मस्त झणझणीत खायला आवडतं. स्पेशली आम्हाला खाणं झणझणीत पाहिजे, पचकटला आवडत नाही खायला. मग इकडे तिखट मिरच्या टाकल्यात, त्या आता फ्राय करते. त्यात थोडं लाल झाल्यावरती कांदा आणि मिरची थोडी शिजल्याच्या नंतर इकडे आता मी लसूण टाकते सोललेला. आणि मस्तपैकी आपली टी व्ही लावलेली एकटीच आहे घरामध्ये, जेवण बनवून मजा येते त्याच्यामुळे मला. आता इकडे मी लसूण पण आपला शिजलं आहे आपला. आणि तिथे टॅमॅटो टाकते मी. टॅमॅटो जर सगळं शिजलं, कांदा मिरची टॅमॅटो लसूण हे सगळं शिजलं की आता त्याच्यानंतर मी शिजल्याच्यानंतर मग त्याच्यात सगळं भाजी, हळद, गरम मसाला हे सगळं टाकणार आहे. इकडे बघा मी परतते व्यवस्थित. कांदा टमाटर शिजल्याचं बघते. आता माझ्या मते शिजून झालं चांगलं, हे जरा शिजलं इकडे कांदा टमाटर पण. सो मी आता इथं हळद टाकते आणि गरम मसाला तो पण आम्ही घरीच, म्हणजे हळद आणि गरम मसाला पण आमचा घरचाच असतो. आम्ही बहुतेक आमच्या भाज्या आमच्या घरच्याच असतो, आम्ही सहसा बाहेर आणत नाही. आता घरातला गरम मसाला पण आहे आणि हा हळद पण टाकले आम्ही. आणि आता मेथी पण टाकून देऊया आपण. मेथी आणि बटाटा टाकलेला आहे त्याच्यामध्ये. तर इकडे मी मेथी टाकते आता. एकदम मस्त असतं जेवण असतं आमचं, व्हेज नॉनव्हेज मिक्स असणार आहे, खायला पण मजा येणार आहे. की आमचं महाराष्ट्रात नसतं, तर आमची जॉईंट फॅमिली त्याच्यामुळे सगळ्यांचं खाण्यापिण्याच्या पद्धती वेगळं, ते सगळं करण्यामध्ये मार्ग होणार नाही माझं. तर तेव्हा कसं ते महिनाभर प्रॉपर उपवास पकडतात. आणि माझं असं म्हणणं आहे की उपवास पकडायचं सगळ्यांनी पकडायला पाहिजे, म्हणजे जेवण तरी सगळ्यांनी सेम वेजच खायला पाहिजे अशा वेळी. ते सगळं होत नाही आमच्याकडे, कारण जेवण आम्हालाच एकमेकांना बनवायला लागतं लेडीजला. त्याच्यामुळे हे सगळं होणं तर मुश्किल आहे. म्हणून मी सहसा नाही पकडत. तर मला पण आवडतं हे सगळं करायला. लक्ष्मी मातेला मी मानते, मनापासून मानते मी. तर लग्नाच्या आधी मी सगळं करायचं, इथे आल्यापासून माझ्या सगळ्या त्या गोष्टी मोडलेल्या आहेत. तर मी जॉईंटमध्ये राहतो आम्ही. इकडे माझी मेथीची भाजी झालेली आहे. आणि आता मी इकडे मस्तपैकी तेल तापत ठेवले. आता डाळीला फोडणी द्यायची. इथे जिरा राई टाकलं मस्तपैकी. मला कढीपत्ता नव्हता, तर मी आता लसूण टाकते, चांगलं परतून घेते इकडे. त्याच्यानंतर हळद टाकते, कलर यायला मस्त भेटते. कधी फोडणीला मस्तपैकी परतून घेते. फोडणी चांगलं लसूण थोडा लाल झाला पाहिजे, म्हणजे आपली डाळीला चव चांगली येते. असं इकडे मी हळद टाकलेली आहे. आणि टाकली डाळ जी शिजलेली आहे सगळं टाकलेलं मगाशी. डाळ पूर्ण सगळे ओतणार आहे त्याच्यामध्ये. सगळी डाळ ओतून घेतली. इकडे मी बटाटा टाकणार आहे, कारण ऑलरेडी मी मेथीच्या भाजीसुद्धा बटाटा टाकलेलं आहे, त्याच्यामुळे मी बटाटा नाही टाकणार आहे. थोडं पाणी लागतं, कारण मग सगळ्यांना फिरायला पाहिजे. त्याप्रमाणे पाणी आणि चवीप्रमाणे त्याच्याशिवाय आपल्या डाळीला चव येणार नाही. मीठ पण थोडं जास्त टाकतं, कारण बटाटा मिक्स केल्यावरती कसं मुरतं ते.
त्याच्यामुळे थोडं आम्ही जास्त मीठ टाकतो आणि म्हणजे जास्तीत जास्त मीठ वापरतो आम्ही, कमी प्रमाण नाही आवडतं मला. आणि इकडे आता भाजी चेक करते शिजली आहे का, बहुतेक तर शिजलीच असणार कारण बराच वेळ झाला. आणि त्याच्यामुळे थोडं तर खोबरं किसून टाकलं, ओला खोबरा, त्याच्याने अजून चव भारी येणार आपल्या मेथीच्या भाजीला. अशा प्रकारे माझ्याकडे डाळ पण झालेली आणि इकडे माझी आता भाजी पण झालेलीच आहे. तर त्याच्यानंतर मी सुरुवात करते ती म्हणजे आपली बोंबील फ्राय. ती आता जे बघा कशी रेसिपी बनवते मी बोंबील फ्रायची. सो इकडे मस्त माझी भाजी झालेली. इकडे आता मी हा रवा आणि तांदूळ मिक्स केले दोन्ही. तर त्याच्यामध्ये आता मी थोडंफार म्हणजे ऑलरेडी टाकलेली मसाला मी मॅरिनेशनला थोडं कलर येण्यापुरतं टाकते मी ते घरातला मसाला, लाल तिखट आणि हळद आणि थोडंसं मीठ सुद्धा टाकणार आहे. म्हणजे आतून त्याच्यात जर कमी पडला असेल तर थोडंसं मग ह्याच्यामध्ये फ्रायमध्ये मी थोडंसं वापरते, जास्त नाही थोडंसं टाकलं. तर हे सगळं मस्त एकीकडे मी मिक्स करून घेते. आणि आता वेळ आली की म्हणजे तुकडा फ्राय करायची. खाता म्हणजे असं बनवतच मला तोंडाला चव आले कारण मला भूक पण लागली त्याच्यात आणि बनवायचं करते काम. मस्तपैकी तेल गरम झाले, ते लसूण मी टाकलेलं, लसणावरती मारून फ्राय करून बघा तुकडा एक नंबर लागतं खायला, टेस्टच वेगळं येते त्याच्याने. आणि इकडे आता मी मस्तपैकी तुकडा मॅरिनेट केलेत आणि आपल्या तेलामध्ये सोडते. आता चांगल्यापैकी आता फ्राय करून घेणार आहे मंद आचेवरती. इकडे म्हणजे डाळ पण झालेली आहे, होते भाजी तर झालेलीच ऑलरेडी, डाळ पण झालेली. तेव्हा सगळं मस्त तुकडा शिजवून होतील आता माझ्या. ते एक तुम्हाला मी आता मेसेज सांगणार आहे, ते जरा सगळ्यांनी ऐका. माझ्या मनात की ज्याचा की मला काय बोलायचं तुम्हाला माझ्याविषयी, सो प्लीज सगळ्यांनी ऐका मी काय बोलत आहे ते. हाय फ्रेंड्स, आता तुम्ही मगाचा व्हिडिओ बघतच असाल मी काय इकडे बनवते. तर हे सगळं मला बनवायची भरपूर आवड आहे. जेवण बनवायची तर सगळ्यांनाच आवड असते, पण असं मन लावून एकाग्रत जे जेवण बनते ते जेवणाला चव पण भारी येते आणि खायला पण टेस्टी लागतो की नाही. ॲक्च्युली जे व्हिडिओज वगैरे बनवत असते ते मला ना भरपूर आवड आहे सगळ्या गोष्टी, पण बनवायला वेळ मिळत नाही. ऑफिसमध्ये असते, घराची गडबड पण असते भरपूर, पण त्यातला थोडासा वेळ मी काढून या सगळ्या गोष्टी करत असते कारण मला स्वतःला हे सगळं करायला भरपूर आवडतं. व्हिडिओ एडिटिंग म्हणा किंवा असं चांगल्या चांगल्या गोष्टी बोलायला मला आवडतात. वाईट तसं असं माझ्या व्हिडिओमध्ये मी काहीच तसं बोलत नाही, जास्तीत जास्त करून चांगल्याच गोष्टी बोलायचा प्रयत्न करते. पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मला सपोर्ट पाहिजे म्हणजे तुमचा. तुम्ही जर मला सपोर्ट केला तरच मी या सगळ्या जर्नीमध्ये पुढे जाईन. त्याच्यामुळे तुमच्या सपोर्टची मला जास्तीत जास्त गरज आहे. त्याच्यामुळे प्लीज तुम्ही सगळ्यांनी मला सपोर्ट करा. आणि मी आहे आगरी, त्याच्यामुळे मला आपल्या आगऱ्यांच्या घरामध्ये मच्छी फ्राय हा प्रकार होणार नाही असं होणार नाही. मी इकडे मस्तपैकी बोंबील फ्राय करते, इकडे मी डाळ बनवली आणि इकडे मी मेथीची भाजी बनवली. कारण आमची जॉईंट फॅमिली आहे त्याच्यामुळे सगळ्यांची आवड थोडी वेगवेगळी आहे. त्याप्रमाणे सगळ्यांना जे लागेल त्यांच्या पद्धतीने सगळ्यांना मिळून आणि धरून जर चाललो तर संसार एकदम मस्त होतो की नाही, हे सगळ्यांना माहिती असेल. आणि मला असं एकटं राहायला आवडत नाही. पहिली गोष्ट म्हणजे लग्न झाल्यापासूनच आम्ही एकत्र राहायचं मी कायम मला एक प्रॅक्टिस आहे. त्याच्यामुळे मी एकटं भले जरी कधी राहायला गेली पण तेव्हा मला भरपूर त्रास होणार आहे कारण एकत्र राहायची सवय झाली, एकत्र खायची सवय झाली, एकत्र सगळ्या गोष्टी एन्जॉयमेंट करायची सवय झाली आहे मला. पण ती पण जर्नी मी करणार आहे. थोडे दिवस बाकी आहेत त्या जर्नीला माझ्या, पण सध्या माझं हे जी लाईफ आहे ती तुम्ही बघा किती एन्जॉय करते त्या लाईफमध्ये. थँक्यू. पण ह्या सगळ्यामध्ये मला तुम्ही सपोर्ट पण करा आणि मला सबस्क्राईब जास्तीत जास्त करा प्लीज. आणि माझ्या इंस्टाग्रामच्या चॅनलला जाऊन मला फॉलोसुद्धा नक्की करा. धन्यवाद.